काँग्रेसची सद्भावना यात्रेला परभणीत आजपासून सुरुवात झालेली आहे। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काही वेळापूर्वी या ठिकाणी या यात्रेमध्ये ते पदयात्रा करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। काही वेळापूर्वी श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी मंदिरातून दर्शन घेऊन खरं तर ही यात्रा सुरुवात झालेली आहे। स्वतः हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहे। सपकाळ साहेब, काय सांगाल? सद्भावना यात्रा करण्यात आली आहे, नेमकं काय कारण आहे सद्भावना यात्रा काढण्यासंदर्भात? महाराष्ट्रामध्ये सद्भावना ही लयास गेलेली आढळून येतात आणि परिणामस्वरूप माणसावरचा विश्वास, जाती जातीवरचे एक तणाव आणि धार्मिक तेढ ही निर्माण झालेली आहे। आणि हा महाराष्ट्र हा असाही आहे बघणं, आणि यातून महाराष्ट्र धर्म जागवावा, महाराष्ट्र धर्म वाचवावा आणि सर्वांनी सोबत चालावं आणि सद्भावना वृद्धी व्हावी याकरता गेल्या 2-3 महिन्यापासून काँग्रेस सद्भावना पदयात्रेचं आयोजन महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी करत आहे। परभणी या ठिकाणी देखील तेढ निर्माण झालं चित्र होतं, गैरविश्वास वाढला होता आणि म्हणून हा सद्भावनेचा मंत्र घेऊन आम्ही परभणी या ठिकाणी आलेलो। कशी एकूणच यात्रा असणार आहे? आता नृसिंह पोखर्णी या ठिकाणावरून तुम्ही परभणीकडे निघालात, 2 दिवस कसा प्रवास असणार आहे यात्रेचा? भक्त प्रल्हादांना जसा देवाचा दावा ते करत होते आणि नारायणचा दावा करत असताना त्यांना जसं छळण्यात आलं आणि त्यांची परीक्षा पाहिल्यानंतर नृसिंहाने अवतार घेतला खंडातून, ही घटना आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। आज भाजप जे आहे ते ज्या पद्धतीने भक्त प्रल्हादाला छळलं त्याच पद्धतीनं काँग्रेसच्या आमच्या नेत्यांना ही छळत आहेत, कार्यकर्त्यांना छळत आहेत आणि त्यांनाही हा संदेश आहे की काँग्रेस ही या देशातला जुना पक्ष आहे। काँग्रेसचा डीएनए आणि भारताचा डीएनए एक आहे। जसा नृसिंहाने अवतार घेतला होता तसाच आगामी काळात भाजप स्वरूपी राक्षसाचा त्यांचा खरत्व नष्ट करण्याकरता आता पुन्हा नृसिंह अवतार घेईल ही आशीर्वाद आणि प्रेरणा घेऊन आम्ही आज निघालोय। आज आम्ही परभणीपर्यंत ही पदयात्रा राहील आणि उद्या परभणी शहरातून दुपारी याचा समारोप होईल आणि समारोप जो आहे हा संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून समारोप होणार आहे। रमेश यांनी त्याला येणार अशी माहिती उद्या हो, अनेक काँग्रेसचे सर्व आमचे आदरणीय नेते जे आहेत ते येणार आहेत, त्यांनी त्याला जी उद्या येणार आहे। आज आमचे विधिमंडळातील वत्सरावचे जे नेते आहेत, सभागृहातील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतीश पाटील साहेब आलेले आहेत, तद्वतच नितीन राऊत साहेबही आज आलेले, इतरही अनेक नेते हे या पदयात्रेमध्ये सहभागी होतील आणि काँग्रेस सद्भावने करता पराकाष्ठा करीत आहे, हा त्या मागचा संदेश आहे। खरं तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आज प्रलंबित आहे। अजितदादा म्हणतात की कर्जमाफी होणार नाही, शेतकऱ्यांना कर्ज भरावं लागेल। निवडणुकीपुरता महायुतीची घोषणा होती का शेतकऱ्यांच्या कर्जविषयी, कर्जमाफी संदर्भात? दुर्दैवाने याचं राजकारण त्यांनी जे केलंय ते महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या संकेताला सोडून आहे। त्यांनी 27 मार्चला 3 दिवसात कर्ज भरून टाका अशी शेतकऱ्यांच्या जखमेवर एक मीठ चोळलं होतं, तर परवा त्यांनी कोणी म्हटलं होतं शेतकरी कर्जमाफी देऊन, असा त्यांनी जो केलेला घुमजाव आहे हा दुर्दैवी आहे आणि दिलेले वचन जे आहे हे सरकार पाळत नसल्याचं स्पष्ट होत आहे। अजितदादांनी असं विधान केलंय की मी 3 वेळा मुख्यमंत्री राहिलो, खरं तर आता उपमुख्यमंत्री व्हायचं, आता अर्थातच काही वेळापूर्वी त्यांनी माघारी घेतली आहे। संघर्ष आहे महायुतीमध्ये असं वाटतं का मुख्यमंत्री पदावरून? पहिल्या दिवशीपासून हा सत्तेसाठी एकत्र आलेली ही मंडळी आहे, हे विचारायला समोर ठेवून एकत्र आलेली नाही। सत्तेसाठी आपापलेले लोक एकत्र आल्यावर यांच्यामध्ये अंतर्गत कलगीतुरा हा दुर्दैवाने चालणारच आहे आणि महाराष्ट्राला तो सहन करावा लागणार आहे, ही एकंदरीत परिस्थिती आहे। त्यामुळे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, यामध्ये हे चालूच निरंतर सुरू राहणार आहे, ही वस्तुस्थिती आहे। हर्षवर्धन सपकाळ होते यांनी विधान केलंय की मुख्यमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये रस्सीखेच आहे आणि गँग्स असा त्यांनी उल्लेख या ठिकाणी केलाय। तर काँग्रेसची सद्भावना यात्रा आता परभणीकडे हळूहळू मार्गस्थ होत असल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नसीर खान, TV9 मराठी, पोखर्णी, परभणी।